नमस्कार भगिनींनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबाबतच्या 14 डिसेंबरच्या अतिशय महत्त्वाच्या आणि मोठ्या अपडेटबद्दल। जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल किंवा नवीन अर्ज करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। डिसेंबर 14 अपडेट काय आहे? राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेबाबत नवीन सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत। या अपडेटमध्ये मुख्यतः खालील मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे। हप्त्याबाबत मोठी अपडेट। अनेक लाभार्थी भगिनींच्या खात्यात थकीत हप्ता आणि चालू हप्ता एकत्र जमा होण्यास सुरुवात झाली आहे। ज्यांना मागील महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता त्यांना आता एकत्र रक्कम मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे कृपया तुमचं बँक खाते नियमित तपासा। EKYC संदर्भातील महत्त्वाची सूचना। सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की ज्या लाभार्थी महिलांनी अजून EKYC पूर्ण केलेली नाही त्यांचा पुढील हप्ता थांबवला जाऊ शकतो। म्हणूनच शक्य तितक्या लवकर आधार कार्ड, मोबाईल नंबर, बँक खाते यांच्या मदतीने EKYC पूर्ण करा। अर्ज रिजेक्ट झाला असेल तर काय करायचं? अनेक भगिनींचे अर्ज, दस्तऐवज अपूर्ण, बँक खात्याची चूक, आधार लिंक नसणे या कारणांमुळे रिजेक्ट झाले होते। 14 डिसेंबरच्या अपडेटनुसार एकदा दुरुस्तीची संधी वन टाइम एडिट ऑप्शन देण्यात येणार आहे। ही संधी मिळताच अर्जातील चुका दुरुस्त करा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा। नवीन लाभार्थी महिलांसाठी अपडेट। नवीन अर्ज केलेल्या महिलांचे अर्ज सध्या तपासणी प्रक्रियेत आहेत। ज्यांचे अर्ज पात्र ठरतील त्यांना लवकरच पहिला हप्ता मिळणार आहे। महत्त्वाची सूचना। कोणाच्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, फक्त अधिकृत माहितीवरच भर द्या। सरकारी पोर्टल किंवा ग्रामसेवक अंगणवाडी सेविकेकडून माहिती घ्या। शेवटची विनंती, हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त भगिनींपर्यंत पोहोचवा। चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही रोज अशाच सरकारी योजना अपडेट्स तुमच्यासाठी घेऊन येतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।